उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने गठ्ठा मतदानासाठी सुरू केलेल्या मुस्लिम अनुयायाचे पडसाद गंभीर व चिंताजनक स्वरूपात महाराष्ट्रात उमटत असून अकोल्याला ईदच्या मिरवणुकीत ज्यांच्या तस्विरी नाचवल्या गेल्या ते देशहितासाठी घातक आहे। या अलगाववादी व जिहादी मानसिकतेचे महाविकास आघाडी समर्थन करणार काय, असा सवाल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे। अकोला येथील ईदच्या मिरवणुकीत भारताला पारतंत्र्यात नेणाऱ्या मोगल शासकांच्या प्रतिमा प्रकर्षाने नाचवण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सुलतान औरंगजेब ऑर्गनायझेशनच्या नावाखाली ईद साजरी करणे चिंताजनक आहे। ठिकठिकाणी गणपती मिरवणुकांवर झालेल्या दगडफेकीचा महाविकास आघाडीने निषेध केलेला नाही। आता अकोल्यातील ईदच्या जुलूसमध्ये प्रकर्षाने दिसलेल्या मोहम्मद अली जिना मानसिकतेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस कारणीभूत असल्याची टीका शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे। भारताला गुलामीत ठेवलेले सुलतान भारताच्या मुसलमानांचे आदर्श असल्याचे अकोल्याच्या ईदच्या जुलूसमध्ये आवर्जून दर्शविण्यात आले। भारताशिवाय जगात जे इस्लामिक कट्टरवादी म्हणून नावारूपास आले त्यांचे पोस्टर्सही अकोल्यात मोठ्या प्रमाणात लावण्यात आले। जुलूसच्या मार्गावर अल्जेरियन गुन्हेगार इस्लामिक कट्टरपंथी हमजा बेंडेलादाज याचे पोस्टर होते। हमजावर अमेरिकेत 217 बँक आणि वित्तीय संस्थेमधील खासगी खाती हॅक करीत लाखो अमेरिकी डॉलर चोरल्याचा आरोप आहे। लॉयन ऑफ अल्जेरिया लिहून हमजा बेंडेलादाज या जिहादी गुन्हेगाराचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले होते। हमासचा प्रवक्ता अबू आबेदा याचे पोस्टर रिअल हिरो म्हणून नाचवले जात होते। भारताला गुलाम बनवलेल्या परकीय आक्रमकांना स्वतःचे पूर्वज म्हणून गौरवण्याची जिहादी मानसिकता अकोल्यात पाहायला मिळाली। या मिरवणुकीचे रील महाराष्ट्रात इतरत्र प्रसारित होत आहेत। अफगाण एम्पायरचा आणि पॅलेस्टाईनच्या ध्वजाचा गौरव कशाचे द्योतक आहे। जगभरातील दहशतवादी व त्यांच्या संघटना भारतातील मुसलमानांचे प्रेरणास्थान असणे ही मोठी धोक्याची नांदी असल्याचे स्पष्ट करून या औरंगजेबी संघटनेवर कारवाईची मागणी शिवराय कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। मात्र जुलूस सुरू असताना गठ्ठा मतांसाठी हा आक्षेपार्ह प्रकार मूकपणे पाहून त्याला खतपाणी घालणाऱ्या महाविकास आघाडीचा शिवराय कुलकर्णी यांनी निषेध केला आहे। महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस यांनी गठ्ठा मतदानासाठी महाराष्ट्रातल्या मुस्लिमांचा जो अनुनय सुरू केला आहे त्या अनुनयातून महाराष्ट्रातलं वातावरण किती खराब झालं याची प्रचिती गणेशोत्सवाच्या वेळी ठिकठिकाणी जी काही दगडफेक झाली त्यातून दिसून आली। त्यातलं सगळ्यात गंभीर उदाहरण अकोल्याचं आहे। अकोल्यामध्ये जी ईदची मिरवणूक निघाली त्या ईदच्या मिरवणुकीमध्ये म्हणजे त्या ईदच्या जुलूसमध्ये यावेळी पहिल्यांदा जे जगभरातले इस्लामिक आतंकवादी आहेत, ज्यांचं नाव आतंकवादी म्हणून जाहीर आहे, अशा सगळ्या आतंकवाद्यांचे पोस्टर्स हे ईदच्या मिरवणुकीमध्ये नाचवले गेले। हमासचा प्रवक्ता अबू आबेदा याचा द रिअल हिरो या नावाने त्याचं पोस्टर ईदच्या मिरवणुकीमध्ये नाचवण्यात आलं। त्यानंतर तिकडे अल्जेरियाचा हमजा नावाचा जो बेंडेलादाज जो आहे त्यांनी जवळजवळ 217 बँका लुटल्या आणि 217 बँकांत अनेक अमेरिकन डॉलर्स त्यांनी चोरले असा एक कुख्यात गुन्हेगार, त्याचं द रिअल हिरो अल्जेरियन लॉयन ऑफ अल्जेरिया या तऱ्हेचे पोस्टर्स लावण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब ऑर्गनायझेशन नावाखाली मोठ्या संख्येत पोस्टर्स लावण्यात आले आणि ज्यांनी ज्यांनी भारताला गुलाम बनवलं, भारताला पारतंत्र्यात ठेवलं असा पहिला म्हणजे मोहम्मद शाह अब्दाली, त्यांनी 6 वेळा भारतावर आक्रमण केलं। पानिपतच्या लढाईमध्ये मराठे त्यांच्या विरोधामध्ये लढले, त्या मोहम्मद शाह अब्दालीचं मोठं पोस्टर या मिरवणुकीमध्ये लावण्यात आलं होतं। त्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन घोरी ज्यांनी गुजरात मार्गे भारतावर आक्रमण केलं होतं, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या घोरीसोबत लढा दिला होता, त्या घोरीचं देखील पोस्टर लावण्यात आलं होतं। म्हणजे अफगाण एम्पायर हे आमचं एम्पायर आहे, हे आमचे पूर्वज आहेत, अशा तऱ्हेने सगळ्या परकीय आक्रमकांचे फोटो आणि जगभरातल्या
मुस्लिम आतंकवाद्यांचे फोटो रिअल हिरो म्हणून, आमचे पूर्वज म्हणून हे ईदच्या मिरवणुकीमध्ये अकोल्यात लावण्यात आले होते. छोटं मोठं पोस्टर नव्हतं, पूर्ण गाव सजवण्यात आलं होतं. पूर्ण त्याचा सगळा जो काही परिसर आहे तो सजवण्यात आलेला होता आणि मिरवणुकी जुलूसमध्ये पोस्टर नाचवण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठिकठिकाणी या जुलूसचं स्वागत केलं. याच्यापैकी कोणीही याच्यावर आक्षेप घेतला नाही. यांनी मौन बाळगलं. गठ्ठा मतदानासाठी जी काही फुटीची बीजं असतील, जी मोहम्मद अली जिनाची मानसिकता पुन्हा एकदा अकोल्यामध्ये इतके महाराष्ट्रामध्ये आपल्या जर एखादा समूह दाखवतो आहे तर त्या विरोधात जी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे ती कुठलीही प्रतिक्रिया महाविकास आघाडीने दिलेली नाही. उलट त्या सगळ्यांना त्यावर मौन ठेवून त्याचं समर्थन करण्याची भूमिका ही महाविकास आघाडीने स्वीकारलेली आहे. आमची मागणी आहे, आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे भारतीय जनता पार्टी म्हणून, की ही जी औरंगजेबी संघटना आहे, ज्यांनी या देशावर ज्यांनी गुलामीत ठेवलं, त्यांना जर पूर्वज म्हणून इथे मान मिळत असेल, नाचवल्या जात असेल, तर ही बाब चिंताजनक आहे, ही भयावह आहे. याची चौकशी झाली पाहिजे, याचा तपास झाला पाहिजे, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण या सगळ्या विषयावर महाविकास आघाडी बोलणार आहे की नाही, त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे ऐकण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्र आतुर झालेला आहे. महाविकास आघाडीने या ईदच्या मिरवणुकीमधलं अकोल्यातलं जे दृश्य होतं यावर आपली भूमिका जाहीर केली पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.